नमस्कार मित्रांनो, माझ्या श्रीकांत कोंडोलीकर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्र, आपण गेलो होतो दारव्याला काही कामानिमित्त. आता आलो जामवाडीच्या घाटामध्ये. आजची तारीख आहे 12 जून 2026 आणि आज शुक्रवार आहे. बघा जामवाडीचं जंगल बघा किती छान आहे. जंगल छान आहे बघा. पण हे उन्हाळ्यामध्ये आहे थोडंसं रखरख आहे, पावसाळ्यामध्ये सुंदर राहतं. माझा व्हिडिओग्राफर आज अक्षय आहे, माझा मुलगा अक्षय कोंडोलीकर. जय श्रीराम. किती छान जंगल आहे बघा. इथं सकाळी मोर खूप पाहायला मिळतात. इथं मोर खूप पाहायला मिळतात. सकाळी जर आपण 5:30-6 ला आलो, रस्त्याच्या कडेला मोर राहतात सकाळी. आता ऊन झालाय, जवळजवळ 11:30 वाजले आता. पंधरा तारखेला मित्रो तळावर अमावस्येला चाललो. तिथून विचार चालू आहे कोकणामध्ये जायचा. तसं जर झालं तर आपल्यासाठी व्लॉगची पर्वणीच राहील. कोकणामधला निसर्ग खूप छान आहे. अक्षय आमचा खूप छान शूटिंग फोटो काढते. हे आपण नर्सरी जवळ आलो, उमरडा नर्सरी. या जंगलामध्ये साप खूप आहे मित्र. कारण यवतमाळमधले सर्पमित्र आहे, ते यवतमाळमधले पूर्ण साप पकडून या उमरडा नर्सरी जवळ आणून सोडतात. त्यांना जीवदान देतात. छान कार्य आहे ते. आता आपण आलो इचोरी जवळ, म्हणजे जांभोळी घाटामध्ये आलो आपण. इथून घाट चालू झाला आता. इचोरी हा बघा. इथे बघा रेल्वेचे काम पण जोरात चालू आहे. हे बघा मस्त पूल झाला इथं बघा रेल्वेचा. तुम्हाला दाखवली आहे रेल्वेचा पूल. आता बघा या टर्निंगवर आहे. हे बघा हे रेल्वेचा पूल चालू आहे काम. पण थोडं सावकाश संत गतीने चालू आहे, फास्ट नाही आहे असं.
आरोबी म्हणजे रेल्वेचा ब्रिज आहे ते. लॉंग फॉर्म माहित नाही त्याला. बघा किती सुंदर घाट आहे आमचा जांभोळी घाट. सकाळी खूप छान वाटतं मित्रो या घाटामध्ये. हे पाणी पडू द्या, पाऊस पडल्यावर इच्छा सकाळी काढील मी व्लॉग. सकाळी 5:30-6चा सुंदर निसर्ग राहते. घाटाच्या वर आलो. इकडे हे चिद्दरवार कंस्ट्रक्शन आहे. रोड गिट्टी खदान. हे इथून आर्नी हे बायपास आहे. दारवा रोड आणि आर्नी रोडला टच करते तो बायपास आहे इथून भोयर पासून. आता इथून रेल्वे पण जाणार आहे. अंडरग्राऊंड आहे रेल्वे, रोडवर आहे. पास हे बघा, हे ट्रक चालला तिकडे, हे बायपास आहे. आता आपण सरळ यवतमाळ. ऊन आता कमी झालं पहिलेपेक्षा. टेम्परेचर तेवढंच आहे पण ऊन कमी झालं. कुठं ढगाळ वातावरण, कुठं आभाळ आहे, कुठं साफ आहे आभाळ. त्याच्यामुळे थोडंसं ऊन कमी वाटते पण टेम्परेचर चांगलं आहे. टेम्परेचर खूप आहे. MIDC यवतमाळ आला आता. ही MIDC यवतमाळ. इथून स्कूल ऑफ कॉलर्स शाळा आहे. MIDC मध्ये शाळा आहे स्कूल ऑफ कॉलर्स. तिकडे रोड जातो तो मगाचा. यवतमाळ. आता हे डावीकडे पण MIDC आहे. चांगली MIDC आहे म्हणजे यवतमाळची. इकडे पण MIDC आहे आणि स्कूल ऑफ कॉलर्स शाळा MIDC मध्येच आहे. आणि राईट साईडला आहे. शोरूम बरेचसे आहे. हो, शोरूम खूप आहे इकडे. पार्वती किया पार्वती किया. हे बाई, हे पण रेमंड मध्ये जातो रस्ता आता. हा, गट्टू बनतात. बालाजी इलेक्ट्रो. हा, रेमंड इंडस्ट्री. हे आता उजवीकडे जो रस्ता जातो तो रेमंड कडे जातो रस्ता आता.
आता आपण लोहाऱ्यामध्ये आलो मित्र. 3 किलोमीटर म्हणजे बस स्टँड 3 किलोमीटर आहे ना. तहसील चौक. तहसील चौक 3 किलोमीटर. 3 किलोमीटर तहसील चौकापर्यंत आहे तिथं आहे गोठा आपला मध्य. ऍक्सिडेंट झाला वाटते पुढे. हो. इथं काय झालं? ऍक्सिडेंट आहे. ऍक्सिडेंट झाला, काहीतरी गर्दी आहे. गर्दी आहे, काहीतरी झालं आहे. भिडली गाडी. पोलीस आले आहे. हे होतच राहते, निष्काळजीपणानं गाडी चालवली की हे होणारच घटना. त्यामुळे स्पीडनी खूप चालवतात ना गाडी. स्पीडची लिमिटच नाही राहत. नाही नाही, गावात सुद्धा 60च्या वर चालवतात गाडी. हा, टू व्हीलर चालवताना लक्ष देत नाही. इथून आपल्याला उजवीकडे जायचं. आता हे डावीकडे अमरावती जाते रस्ता. डावीकडे इथून अमरावती जाते. नंदी. हा, हे बघा, हा डावीकडला पुन्हा नागपूर जाते रोड. नागपूर बायपास, धामणगाव रोड, आणि सरळ आपला दारवा, आपला सॉरी यवतमाळ, पांढरकोडा, वणी, चंद्रपूर रोड, नागपूर रोड. बस स्टँडवर हाच रोड जाते सरळ. हे बघा, इथे एक पेट्रोल पंप होत आहे. राऊत पेट्रोल पंप बंद झाला. चालू आहे का बंद आहे का? मित्र, टायर बदलायचा ना. मित्र, आता व्हिडिओ फार मोठा झाला आपला. आपण आलो लोहाऱ्यामध्ये, अण्णा टायर वर्क्स पाशी. टायर बदलू. आणि आता टायर बदलवायचा आहे मला. स्टिपनीतला टायर गाडीमध्ये टाकायचा आहे. हा, कोकणाची ट्रिप असल्यामुळे गाडी टकाटक करावं लागते थोडीशी छान. आता व्हिडिओ फार मोठा झाला. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्र, माझा फेसबुक आणि इंस्टाग्राम ID श्रीकांत कोंडोलीकर विलाग यवतमाळ आहे. त्यालाही फॉलो करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जगदंबा माता की जय. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. जय बाळूमामा.